गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार रेल्वे अपघातांच्या घटना घडतात। असं असताना पश्चिम रेल्वेने मुंबई लोकलमध्ये कवच लावणार असल्याचं सांगितलं। ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन यंत्रणा स्वयंचलितपणे ट्रेनचा वेग नियंत्रित करू शकणार आहे। याशिवाय ही यंत्रणा सतत रेल्वेच्या हालचालींवरती लक्ष ठेवेल। गणेशोत्सव अवघ्या 23 दिवसांवरती येऊन ठेपला। असं असताना गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे। शाडो मातीच्या मूर्तींना अखेरचा रंग देण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे पावसामुळे सुकवण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत असले तरी कलाकारांनी काळजीपूर्वक मूर्ती साकारली आहे। गणेशोत्सवाच्या काळात मिठाई, खवा, तूप, दूध आदी पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि या वाढीव मागणीचा गैरफायदा घेत भेसळीचं प्रमाण वाढतं। या पार्श्वभूमीवर एफडीएने राज्यभर करडी नजर ठेवली आहे। दर्जाहीन किंवा भेसळयुक्त पदार्थ सापडल्यास संबंधित उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेला समांतर आणखी एक एक्सप्रेसवे बांधण्याचा निर्णय NHAIनं घेतलेला आहे। तर एकंदरीत आपण जर बघितलं तर एक्सप्रेसवे तयार झाल्यास मुंबई आणि पुणे ही दोन शहरं फक्त 90 मिनिटांवर येणार आहे। मुंबई पुणे बंगळुरू हा 830 किलोमीटरचा एक्सप्रेसवे आहे आणि ज्याचं काम वेगात सुरू आहे। याच प्रकल्पांतर्गत मुंबई ते पुणे असा नवीन एक्सप्रेसवे बांधला जाणार आहे। मध्य रेल्वेवरती आता 15 डब्यांच्या लोकल वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला। त्यासाठी CSMT स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 2 ची लांबी वाढवण्यात येणार आहे। हे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे 2026 मध्ये 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये 40 पेक्षा जास्त वाढ होणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।